बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोमठाणा शिंदीसह इतर गावांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरची मर्यादा न लावता 100% नुकसान भरपाई देण्याची त्यांनी यावेळी मागणी केली। आधीच सुलतानी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता आसमानी संकटाचा देखील मोठा सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांसमोर एकामागून एक संकटांची मालिका सुरूच आहे। गेल्या 3 दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे। मेहकर, लोणार या 2 तालुक्यांना अतिवृष्टीने अक्षरशः धुवून काढल्यानंतर आता सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि चिखली या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने कहर केला आहे। नदी नाल्यांना पूर आला आहे। नद्यांचं पाणी शेतांमध्ये आणि गावांमध्ये शिरलंय। शेकडो हेक्टरवरील शेतजमिनी खरडून गेल्या आहेत। उभी पिकं पावसात वाहून गेली आहेत। अनेकांच्या विहिरी खचल्या आहेत। शेतातील गोठे पडले आहेत। पुरात वाहून गेल्यानं अनेक जनावरं दगावली आहेत, तर काही गावांमध्ये पाणी घुसल्यानं अनेक घरांची पडझड झाली आहे। या अतिवृष्टीनं प्रचंड असं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजा आणि चिखली तालुक्यातील विविध गावांमध्ये नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला। शासनानं आता पंचनामांचा गोंधळ न घालता बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना विनाअट आणि सरसकट नुकसान भरपाई आणि मदत त्यांच्या खाती जमा करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली। अन्यथा मोठं आंदोलन उभं करू असा इशाराही त्यांनी दिला आहे। ढगफुटी सदृश पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातले शेकडो गावं प्रभावित झालेले आहेत। त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जमिनी खरडून गेल्या, पाईपलाईनचे स्प्रिंकलरचे सेट वाहून गेले, विहिरी खचून गेल्या। आज मी सिंदखेड तालुक्यातल्या शिंदी गावामध्ये आणि चिखली तालुक्यातल्या सोमठाण्यासह इतर गावांमध्ये नुकसानीची पाहणी केली आणि शेतकरी पूर्ण सगळ्या बाजूने कोलमडलेला मला दिसला। या शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण सरकारच्या ज्या काही निकष आणि अटी आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे। सरकारला एक तर आमची विनंती अशी आहे, एक तर पंचनाम्याचे नाटकं करू नका, सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या आणि 2 हेक्टरची मर्यादा काढून जेवढ्या नुकसान झालं तेवढी पूर्ण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। 25 एकरावाल्याचं नुकसान झालं आणि त्याला तुम्ही 2 हेक्टरची मर्यादा लावता तर त्या शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही। त्यामुळे 100% नुकसान भरपाई विनाअट विनाशर्त दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आणि सरकारनं जर काही मान्य केलं नाही तर या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं होईल।